गणपती बाप्पा मोरया. आज बनवते हिरव्या कलरचे मोदक, पण थोडेसे निळसरच दिसत आहेत ना. तर हिरवा कलर वापरला पण थोडासा निळा झाला. कशामुळे फॉल्ट होता काय होतं माहीत नाही. चल पण आता आपण मोदक बनवूया. थोडंसं तूप, ओलं खोबरं, गूळ, ड्रायफ्रूट टाकू शकता, नाही टाकला तरी छानच लागतं. वेलचीची पावडर मात्र गरजेची आहे, छान टेस्ट येते. आणि सगळं मिक्स करायचं, काढून घ्यायचं, पाणी ठेवायचं, तोपर्यंत पीठ चाळून घ्यायचं. आणि पिठामध्ये थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे. आणि इकडे पाणी उकळलं आहे, तर आपण थोडासा कलर त्यामध्ये घालून बघूया. कलरचं काही कळलं नाही, असा तर हिरवा दिसतोय. थोडंसं पिठात टाकत आली तर निळा निळा दिसायला लागला, पण उकळल्यावरती बघू काय वेगळं दिसतंय का. तर आता थोडंसं क्लीन करून घेतलं, पाण्यामध्ये लिंबू टाकून ठेवलं आहे. आणि तोपर्यंत आपण मोदक बनवायचे. ज्या तुम्ही चाळणीमध्ये मोदक टाकणार आहात उकळायला, त्या चाळणीला तेल लावून घ्यायचं, थोडंसं हातालाही तेल लावायचं, पीठ छान मळून घ्यायचं. आणि मोदकाची पारी बनवून घ्यायची. पारी थोडीशी जाड झाली असेल, मे बी कोणाला जे लोक पातळ बनवतात त्यांना जाड वाटली असेल, पण ठीक आहे, मला जशी जमली तशी केली. छान प्लेट्स बनवल्या आणि मोदक बनवलेला आहे. आणि ॲक्च्युली ना हा व्हिडिओ मी आधी टाकलेला, पण फक्त बॅकग्राऊंडला गाणं लावलेलं, पण ते कॉपीराईट आलं, त्यामुळे मला ते डिलीट करावं लागतं आहे. आणि मग मी आता हा बोलून व्हिडिओ टाकतो आहे. 10 ते 15 मिनटं ठेवायचा. पाणी उकळलेलं असेल तर 10 मिनटंसुद्धा पुरेशी आहेत, नाही तर 15 मिनटं ठेवा. आणि बघू शकता मोदक झालेले आहेत. तर तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. आणि गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. बाय बाय.